विशेष मधली पहिली विशेष बातमी तापमानासंदर्भातली। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात अंगाची लाही करणारं ऊन जाणवतंय। संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याचं तापमान सर्वात जास्त आहे। रविवारी विदर्भातील ब्रह्मपुरी 37 तर पुणे शहरातील कोरेगाव पार्कचा पारा 36 अंशांवर गेला। महाराष्ट्राचं सरासरी तापमान 35 ते 37 अंशांवर गेलं असल्याचं सध्या आपल्याला बघायला मिळतंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण सविस्तर अपडेट देखील या संदर्भात जाणून घेणार आहोतच। मात्र त्याआधी आपण पाहतोय संपूर्ण राज्यभरातली परिस्थिती अशीच काहीशी बघायला मिळते। दिवसा कडक ऊन पडतंय तर रात्रीच्या वेळी काहीशी थंडी जाणवतीये। पारा जो आहे तो खालवतोय आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर अनेक आजार सुद्धा बळावलेले आहेत। नागरिकांना उन्हाचा चटका दिवसा सोसावा लागतोय। शीतपेयांची मागणी देखील आतापासूनच वाढली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। विदर्भामध्ये पारा जर बघितला तर तो आता 37 अंशांवर पारा पोहोचले आहे, तर पुण्यामध्ये पारा 36 अंशांवर गेलेला आहे। मुंबईमध्ये सुद्धा काहीशी अशीच परिस्थिती बघायला मिळते। ब्रह्मपुरी 37, पुणे कोरेगाव पार्क मध्ये मात्र 36 इतकं तापमान आहे। सोलापूर 36, अकोल्यामध्ये 35.6 इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। वाशिममध्ये 34.2 तर अमरावतीमध्ये 34 इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे। रत्नागिरीमध्ये 34.6, कोल्हापूरमध्ये 33.1, मालेगावमध्ये 32.4 तर नाशिकमध्ये 33.8 इतक्या तापमानाची नोंद सध्या झालेली आहे।